दहन संकलन शिवप्रसाद गोसावी. यावर्षी 2 मार्च 2026 सोमवारी सकाळी चतुर्दशी तिथी आहे. संध्याकाळी 5:56 चतुर्दशी आहे. त्यानंतर पौर्णिमा तिथी लागते आहे. पौर्णिमा मंगळवारी संध्याकाळी 5:08 आहे. होलिका दहन हे प्रदोषकाली करण्यास सांगितलेले असल्यामुळे यावर्षी सकाळी जरी चतुर्दशी तिथी असली तरीही प्रदोषकाली पौर्णिमा असल्यामुळे 2 मार्च 2026 रोजी सोमवारी होळी पेटवावी. या काळात भद्रा असेल तरीही होलिका दहन करावे. इदम चंद्रग्रहण सत्वे वेधमध्ये कार्यम ग्रस्तोदये परदिने प्रदोषे पूर्णिमा सत्वे ग्रहणमध्ये एवं कार्यम अन्यथा पूर्वदिने. धर्मसिंधू या आधारनुसार भद्रा दोष निर्मूल होतो. उपवासाची पौर्णिमा मात्र मंगळवारी 3 मार्च रोजी आहे. त्या दिवशी कुलधर्म कुलाचार व श्राद्ध पण पिंडदान तर्पणसह करता येते. ब्राह्मण भोजन न करता शिधा द्यावा. नैवेद्य करून ते ताट गाईला द्यावे. कुलधर्म कुलाचार अवश्य करू शकता, कारण पूजेचा निषेध सांगितलेला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे आरती नैवेद्य करून तो नैवेद्य ताट गाईला द्यावे. त्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ग्रहणाचे वेध सुरू होतात. त्यामुळे जेवणाचा निषेध सांगितलेला आहे. ग्रहण काळात पाणी दूध झाकून ठेवून त्यावर तुळशीपत्र ठेवावे. ग्रहण मुख्य काळात मंदिरे बंद ठेवली जातात, कारण चंद्र सूर्य या देवता सर्व देवांच्या बंधू असल्यामुळे सर्व देवांना अशौच असते. ग्रहण मोक्ष झाल्यानंतर देवांची आरती नैवेद्य करावा. होलिका दहन संकलन शिवप्रसाद गोसावी. यावर्षी 2 मार्च 2026 सोमवारी सकाळी चतुर्दशी तिथी आहे. संध्याकाळी 5:56 चतुर्दशी आहे. त्यानंतर पौर्णिमा तिथी लागते आहे. पौर्णिमा मंगळवारी संध्याकाळी 5:08 आहे. होलिका दहन हे प्रदोषकाली करण्यास सांगितलेले असल्यामुळे यावर्षी सकाळी जरी चतुर्दशी तिथी असली तरीही प्रदोषकाली पौर्णिमा असल्यामुळे 2 मार्च 2026 रोजी सोमवारी होळी पेटवावी. या काळात भद्रा असेल तरीही होलिका दहन करावे. इदम चंद्रग्रहण सत्वे वेधमध्ये कार्यम ग्रस्तोदये परदिने प्रदोषे पूर्णिमा सत्वे ग्रहणमध्ये एवं कार्यम अन्यथा पूर्वदिने. धर्मसिंधू या आधारनुसार भद्रा दोष निर्मूल होतो. उपवासाची पौर्णिमा मात्र मंगळवारी 3 मार्च रोजी आहे. त्या दिवशी कुलधर्म कुलाचार व श्राद्ध पण पिंडदान तर्पणसह करता येते. ब्राह्मण भोजन न करता शिधा द्यावा. नैवेद्य करून ते ताट गाईला द्यावे. कुलधर्म कुलाचार अवश्य करू शकता, कारण पूजेचा निषेध सांगितलेला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे आरती नैवेद्य करून तो नैवेद्य ताट गाईला द्यावे. त्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ग्रहणाचे वेध सुरू होतात. त्यामुळे जेवणाचा निषेध सांगितलेला आहे. ग्रहण काळात पाणी दूध झाकून ठेवून त्यावर तुळशीपत्र ठेवावे. ग्रहण मुख्य काळात मंदिरे बंद ठेवली जातात, कारण चंद्र सूर्य या देवता सर्व देवांच्या बंधू असल्यामुळे सर्व देवांना अशौच असते. ग्रहण मोक्ष झाल्यानंतर देवांची आरती नैवेद्य करावा.